नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्यामकुमार बोडखे, इन्व्हेज कृषी मित्र. आज खेरडा येथील शेतकरी यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहेत. त्यांनी इन्व्हेज कंपनीचे महादेव ही व्हरायटी त्यांच्या शेतामध्ये लावलेली आहे. महादेव ही व्हरायटी त्यांना कशा पद्धतीने वाटली याची अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, नमस्कार. तुमचं नाव सांगा मला एकदा. भीमराव तुळशीराम चांदणी, राहणार खेड, तालुका शिरूर, जिल्हा परभणी. सोयाबीन ही महादेव इन्व्हेस्ट कंपनीची आहे. मी ते 2 बॅग पेरलेल्या आहेत. बर, किती तारखेला पेरणी केलेली आहे? 15 जून. 15 जूनला त्यांनी महादेव व्हरायटी पेरलेली आहे. आज दिनांक आहे 4 सप्टेंबर 2025. आज जवळपास सोयाबीनच्या प्लॉटला 75 ते 80 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि 75 ते 80 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर सोयाबीनची स्थिती आपण बघू शकता सध्या स्थितीमध्ये कशी आहे. झाडांची शेंगांची जी संख्या आहे, एका झाडाला शेंगा जर मोजल्या ते 85 ते 90 पर्यंत शेंगा एका झाडाला भरतात. आणि यामधली दाण्याची साईज जर आपण पाहिली तर आपण बघू शकता मित्रांनो, ही दाण्याची साईज आहे. दाण्याची साईज जर बघितली तर दाण्याची साईज पण 75 ते 80 दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि महादेव व्हरायटीची जी साईज आहे दाण्याची साईज पण मोठी आहे, त्याच्यामुळे उताराची शक्यता जास्त प्रमाणात वाढू शकते. आपण हे एकच झाड यांच्या हातामध्ये आहे हे तर बघू शकता. याला ब्रँचेसची संख्या पण बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने. याला ब्रँचेस पण खूप चांगल्या पद्धतीने आहेत. शेंगांची संख्या खूप चांगली आहे. हे असं एकच झाड दाखवतोय असं तुम्हाला वाटत असेल तर आपण पूर्ण प्लॉट बघू शकता मित्रांनो. कोणत्याही प्लॉटच्या कोणत्याही झाडाला आपण जर बघितलं तर ब्रँचेसची संख्या असेल, त्याच्यानंतर शेंगांची संख्या असेल, अधिक प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कोणत्याही झाडाला आपण पाहिलं तर. आणि याच्यावरती विशेष करून ही केसाळ व्हरायटी आहे. केसाळ व्हरायटी असल्यामुळं याची एक खासियत अशी आहे की केसाळ व्हरायटीवर कोणताही रोग पडत नाही. त्यामुळे त्याला फवारणीसाठी आपल्याला अतिशय हाय लेवलचे कंटेंट न वापरता साधारण कंटेंट जरी वापरले तरी आपल्या सोयाबीनवरती रोगाचं जे प्रमाण असेल किंवा अळीचं जे प्रमाण असेल ते नियंत्रित होऊ शकतं. त्यामुळे ही सोयाबीन जर प्रत्येक शेतकऱ्याने लावली तर नक्कीच शेतकऱ्याला उत्पादनासाठी फायदा होईल. धन्यवाद.